किडनी फेल होऊ लागल्यावर सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे किडनीवर अतिरिक्त भार टाकणाऱ्या सवयी आणि पदार्थ लगेच बंद करणं. कारण किडनीचं काम म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य, मीठ, पाणी आणि कचरा बाहेर टाकणं. ती जर कमकुवत झाली तर प्रत्येक चुकीची सवय तिचं नुकसान वेगानं वाढवते. किडनी फेल होऊ लागल्यावर कोणत्या गोष्टी लगेच थांबवाव्यात आणि का थांबवाव्यात याविषयी आता आपण माहिती पाहू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मिठाचं जास्त सेवन थांबवा. मीठ जास्त घेतल्यामुळे शरीरात पाणी धरून राहतं, रक्तदाब वाढतो आणि किडनीवर दबाव येतो. यावेळेस काय करावं तर दिवसाला फक्त 1 ते 2 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेऊ नका, जेणेकरून शरीरामध्ये अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही, त्यामुळे किडनीवर ताण येणार नाही. त्याचप्रमाणे लोणची, पापड, चिप्स, फास्ट फूड, सॉस, नमकीन पदार्थ टाळा. त्याचप्रमाणे लो सोडियम साल्ट वापरणंही टाळा, कारण त्यात पोटॅशियम जास्त असतं, जे किडनीसाठी धोकादायक आहे. प्रथिनांचा जास्त वापर बंद करा, कारण प्रथिनं विघटित होताना युरिया, क्रिएटिनिन सारखे पदार्थ तयार होतात, जे किडनीला फिल्टर करावे लागतात. त्यामुळे प्रथिनं जास्त घेतल्यामुळे किडनीवर जादा कामाचं ओझं येतं. मग काय करावं तर मांस, मासे, अंडी, प्रोटीन सप्लिमेंट कमी करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलकं प्रथिन घ्या, जसे की दूध, डाळे. डॉक्टर सांगतील तेवढंच घ्या. प्रोसेस्ड आणि जंक फूड पूर्णपणे बंद करा, कारण हे पदार्थ सोडियम, फॉस्फरस, ट्रान्सफॅट आणि कृत्रिम रसायनांनी भरलेले असतात. ते किडनीतील फिल्टर खराब करतात, जसं की बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस. त्याचप्रमाणे वेदनाशामक औषधं वापरणं पूर्णपणे थांबवा, कारण यामध्ये आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॉक, नेफ्रॉक्सेन यासारखी औषधं किडनीतील रक्तप्रवाह कमी करून त्याचं नुकसान करतात. वेदना जर होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, पण स्वतःहून कोणतंही औषध घेऊ नका. त्याचप्रमाणे धूम्रपान, मद्यपान करायची सवय असेल तर ती पूर्णपणे बंद करा, कारण त्याचा किडनीवरती खूप वाईट परिणाम होतो. सिगारेटमधील निकोटीन आणि अल्कोहोल किडनीतील रक्तवाहिन्यांचं नुकसान करतं आणि रक्तदाब आणि युरिक ॲसिड वाढवतं. त्यामुळे हळूहळू कमी करत ते पूर्णपणे सोडा. त्याचप्रमाणे गोड पेय, शीतपेय, साखरयुक्त पदार्थ पूर्णपणे थांबवा, कारण त्याचाही अतिरिक्त ताण आपल्या किडनीवरती येतो. साखर आणि कार्बोनेटेड पेय किडनीतील दाह वाढवतात. मधुमेह आणि स्थूलता वाढवून किडनी फेल होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी काय करावं तर साधं पाणी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस घ्यावा. तोही डॉक्टरांनी जेवढा सांगितला आहे तेवढाच घ्यावा. त्याचप्रमाणे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणं थांबवा, कारण हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे किडनी फेल होण्याची मुख्य कारणं आहेत. यावेळेसाठी काय करावं तर रोज BP आणि साखर मोजा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या, त्यामध्ये हलगर्जीपणा करू नका. त्याचप्रमाणे जास्त पाणी पिणं थांबवा. किडनी कमजोर झाल्यावर ती जास्त पाणी फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे शरीरात सूज, श्वास लागणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. डॉक्टर सांगतात तितकंच पाणी घ्या, त्याच्यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका, अन्यथा किडनीवरती जास्त ताण येऊन किडनी जास्तच कमजोर होण्याची शक्यता असते. साधारणपणे 1 ते 1.5 लिटर पाणी तुम्ही घेऊ शकता. जास्त फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेले पदार्थ टाळा. फॉस्फरस जास्त असलेले पदार्थ जसे की कोल्ड ड्रिंक्स, चीज, सुकामेवा, रेड मीट. पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ जसे की केळी, संत्री, टोमॅटो, बटाटा, नारळ पाणी. डॉक्टरांनी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच घ्या. त्याचप्रमाणे ध्यान, योग, प्राणायाम करा. हर्बल सप्लिमेंट्स, डिटॉक्स पेय स्वतःहून घेऊ नका, कारण काही हर्बल ड्रिंक्समध्ये मूत्रल पदार्थ असतात, जे किडनीचं नुकसान वाढवतात. कोणतंही डिटॉक्स ड्रिंक हर्बल पॉवर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये हे घटक नक्कीच कमी करा, जसं की लोणची, सॉस, रेड मीट, सूप पावडर, तिखट पदार्थ, फास्ट फूड, रेडीमेड मसाले,
बटाटे किंवा टोमॅटोचं जास्त प्रमाण, डेअरी उत्पादन असलेले पदार्थ कमी करा. त्याचप्रमाणे हलकं, कमी मिठाचं, कमी तेलाचं अन्न घ्या. उकडलेली किंवा वाफाळलेली भाजी नक्की घ्या. रोज हलका व्यायाम करा डॉक्टरांच्या सल्ल्याने. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या चाचण्या तुम्ही करून घेऊ शकता, जसं की BP, शुगर, युरिक ॲसिड. जर तुम्ही या सर्व गोष्टींवर ताबडतोब नियंत्रण घेतलं तर किडनीची कार्यक्षमता काही प्रमाणात स्थिर राहू शकते आणि पुढचं नुकसान नक्कीच टाळता येऊ शकतं. तेव्हा तुम्ही वरील टिप्सचा नक्कीच उपयोग करून तुम्ही तुमच्या किडनीची कार्यक्षमता नक्कीच स्थिर ठेवू शकता.